नमस्कार मित्रांनो, विष्णू पुराण आणि भागवत कथेनुसार पृथ्वीला स्थिर ठेवणाऱ्या अदृश्य शक्तीचे काय आहे गुपित जाणून घ्या. पृथ्वी अधांतरी आहे की तिला कोणाचा आधार आहे याबाबत पौराणिक आणि वैज्ञानिक खुलासा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात आणि पौराणिक कथांमध्ये शेषनागाने आपल्या फण्यावर संपूर्ण पृथ्वी तोलून धरल्याचा उल्लेख आपण अनेकदा ऐकतो. लहानपणापासूनच आपल्या मनावर हे चित्र बिंबवले गेले आहे की एका महाकाय नाग आहे आणि त्याच्या डोक्यावर आपली पृथ्वी विसावली आहे. पण वैज्ञानिक युग आणि आधुनिक विचारसरणीत अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की हे खरोखरच शक्य आहे का, की या कथेमागे काही वेगळेच आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य दडले आहे. भागवत पुराण आणि विष्णू पुराणात शेषनागाचे वर्णन देवांचे देव भगवान विष्णू यांचे आसन आणि सेवक म्हणून केले आहे. परंतु शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी या संकल्पनेचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा लाक्षणिक आणि वैज्ञानिक अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. शेष शब्दाचा खरा अर्थ. संस्कृतमध्ये शेष या शब्दाचा अर्थ होतो उरलेले किंवा बाकी राहिलेले. पौराणिक संदर्भ. जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडातून जे काही उरले त्याला शेष म्हटले गेले. म्हणजे संपूर्ण विश्वाला सामावून घेणारी जी ऊर्जा शिल्लक राहिली ती शेषनाग आहे. अनंत काळ. शेषनागाला अनंत असेही म्हटले जाते, ज्याला सुरुवातही नाही आणि अंतही नाही. हा नाग म्हणजेच आपल्या विश्वाचा काल आणि अंतरिक्ष आहे, ज्याच्यावर संपूर्ण सृष्टी आधारलेली आहे. कथेमागे दडलेले वैज्ञानिक रहस्य. आधुनिक विज्ञानाचा आणि खगोलशास्त्राचा विचार केला तर आपल्याला समजते की पृथ्वी अंतराळात कोणत्याही प्रत्यक्ष आधाराशिवाय तरंगत आहे. मग पुराणांनी फण्यावर पृथ्वी असे का म्हटले आहे? गुरुत्वाकर्षण बल. प्राचीन ऋषीमुनींनी विज्ञानातील कठीण संकल्पना सामान्य माणसाला समजतील अशा कथांच्या रूपात मांडल्या. विज्ञानानुसार पृथ्वी अंतराळात गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय शक्तींमुळे एका विशिष्ट ठिकाणी स्थिर आहे. पुराणात याच अदृश्य चुंबकीय शक्तीला किंवा वैश्विक ऊर्जेला शेषनाग असे रूपक दिले गेले आहे. नाग ज्याप्रमाणे वेटोळे घालून ऊर्जा साठवतो त्याचप्रमाणे ही वैश्विक ऊर्जा पृथ्वीला धरून ठेवते. पृथ्वीची गती आणि भूकंप. अशी मान्यता आहे की जेव्हा शेषनाग आपला फणा हलवतो तेव्हा पृथ्वीवर भूकंप होतो. भौगोलिक विज्ञानाच्या दृष्टीने पृथ्वीच्या पोटातील टेक्टोनिक प्लेट्स किंवा अंतर्गत ऊर्जेच्या हालचालींमुळे भूकंप येतात. या अंतर्गत भूगर्भातील ऊर्जेला पौराणिक भाषेत शेषनागाची हालचाल म्हटले गेले आहे. त्यामुळे ज्ञान आणि विज्ञान हे परस्पर पूरक आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर पौराणिक कथांचा गाभा समजून घेतला तर आपोआप विज्ञानाची उकल होण्यास मदत होते. हेही नव्या पिढीला पटवून देता येते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.